आणि दिग्दर्शन ही एक कमाल आहे की त्यामध्ये खूप गर्दी दाखवली, खूप पात्र आहे आणि ती सगळी जिवंतपणे उभी केली. आतापर्यंतच्या आठवणी त्यांनी कलाकार म्हणून सांगितलं. आता मी दिग्दर्शनाकडे प्रासंगिक कला ही एकांकिका आहे. ती प्रासंगिक कला एकांकिका किरण पोतरेकर नावाच्या माणसाने लिहिली होती आणि खूप छान लिहिली. दोन पात्र होती फक्त, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि त्याला बाळासाहेबांना अटक झाल्यानंतर मुंबईची बदल झालेली आहे, त्याच्यामुळे त्या ट्रॅफिक मध्ये अडकलेल्या आणि स्पेशली बसमध्ये बसलेल्या त्या दोघांची ती आहे. तर त्यावेळेला काय झालं तर ते दोघांचं ज्यावेळेला एकांकिका असते ना त्यावेळेला नुसती टॉकी भाग असतो, त्यावेळेला सगळं शब्दमाळ सगळं होतं. आता मुवमेंट नसेल तर आणखीनच प्रॉब्लेम होतो. त्यावेळेला ती बऱ्याचदा एकांकिका रेडिओ प्ले कडे सरकण्याची खूप शक्यता असते. त्यावेळेला तो रेडिओ प्ले वाटू नये म्हणून काय करायला पाहिजे, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला महानगरमध्ये आणि आज दिनांमध्ये महाशब्द कोळी नावाचं एक मोठं शनिवारी असायचं सदर, आणि ती मोठी कोळी असायची आणि सगळेजण ते कोळी सोडत बसायचे. त्यावेळी त्या मुलाला शब्द कोड लिहायला सांगितले आणि मग त्यात मी काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या होत्या. ते अरे याला मिशी दिसत नाही तर ती तो पटकन लिहितो, नट बौद्ध शिवसैनिक असावा पण दाढी नाही, कट नट कट असं 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 ते लोकांना भयंकर असं लाफ्टर यायचे त्याला. आणि ती एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. सवाईला मी ती पाहू शकलो नाही. त्याचं कारण असं होतं की दुसऱ्या दिवशी माझं तुमचा मुलगा करतो काय नावाच्या व्यावसायिक नाटकाचं ओपनिंग होतं आणि त्यामुळे मी तिकडे जाऊ शकलो नाही. ते झालं. आणि आता याने जी एकांकिका ती इथलाच एक लिमये नावाचा आहे, तो आता कॉर्पोरेट कीर्तन करतो, समीर लिमये. तर त्याने एकदा मला एक थीम सांगितली होती की एक भिकारी आहे आणि एक सेल्समन आहे. तो भिकाऱ्याला कळतो की भिकाऱ्याकडे जो कॉन्फिडन्स आहे तो त्या सेल्समन कडे आहे आणि एका स्वतःमध्ये त्याला कळायला लागतं की अरे बापरे, ह्याचा कॉन्फिडन्स जर मला मिळाला तर मी सगळा खूप मार्केटिंग मध्ये मी खूप हे करू शकेन. तर ते अशी एकांकिका होती ती. तर मला खूप आवडला तो थॉट, मला खूप आवडला. म्हटलं या थॉटवर आपण काहीतरी करूया. आणि मग प्लॅटफॉर्मवरचा एक भिकारी आणि ते त्यावेळेला ते हे देखील मिळायची, मिरची नावाचं एक छोटस असायचं, त्याच्यावर गाणी वगैरे वाचायची, 25 रुपयाला वगैरे मिळायचं. ते त्याचा सगळा वापर केला होता. आणि मग तो भिकारी येतो आणि मग ते भिकाऱ्याचा देखील मी स्वतःहूनच हसलो होतो. मला असं वाटलं की समजा एखादा भिकारी म्हणायला लागला की भीक मागणं आमचा खानदानी धंदा आहे, कसं वाटेल ते स्वतःच हसलो. असं मागे वळून माणूस बघायला केला तर काय झालं, तुम्ही म्हटलं आमचा खानदानी धंदा आहे असं ते केलं. आणि मग तिथे एकांकिका हळूहळू हळूहळू डेव्हलप केली. आणि शेवटच्या याच्यात त्याला सांगितलं की तो विचार करतो सांगतो ज्या सायकॉलॉजी लागते ना भिकाऱ्याला, मी अद्यापर्यंत तुझ्याकडे भीक मागितली काय नाही मागितली का, एक भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला काय दिलं असं तो म्हणतो त्याला. आणि तो ज्या म्हणतो मला भिकारी म्हणतो भिकारी, आम्ही जे भीक मागतो ना ती खुला खुला मागतो. तुम्ही काय करता कॉर्पोरेटला काम करताना, तुम्ही या ओव्हरटाईम करता, या हे करता आणि मग सांगता की आम्ही आम्हाला इन्सेंटिव्ह मिळतो ते कंपनीच्या नावावर मिळतो. इन्सेंटिव्ह म्हणजे काय, भिक जरी इकडनं तिकडनं काय भिक तो भिकारी तो जाम त्याला हे करतो. पण त्याच्या काय कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्स मला मिळाला तर काय अर्थ ते. आणि तो पटकन त्याची गाडी येते टिटवाळा लोक, तो पटकन त्याच्या 50 रुपयाची नोट काढतो आणि त्याच्याकडे असं देतो तो 50. तो नको तुझा विचार बदलला तर तू घेऊन जावा. नाही अरे या खुश आहे तुझ्यावर, तू माझा गुरु आहे, ठीक आहे 50 रुपये. तर तो जाताना त्याला टाटा बाय म्हणतो हे पुन्हा माझ्या दर्शनासाठी नाही, टिटवाळ्याच्या दर्शनासाठी, टिटवाळ्याच्या गणपतीच्या दर्शनासाठी. आणि तो स्वतःहूनच बोलतो काय म्हणजे 5 मिनिटं बोललो तर 50 रुपये. म्हणून कळलं मला हल्ली सगळे बुवा बापू का जास्त पैसे कमवतात. म्हणतो खिशात ठेवतो आणि तो म्हणतो आहे का, तो दुसऱ्या गेल्या त्याची वाट बघतो, ते करत नाही. एक माणूस मला मी नाटक करत होतो त्यावेळेला नाशिकला भेटला. तो म्हणाला तुम्ही माझ्या घरी आला. म्हटलं का नाही, विक्रम गोखले यायचे माझ्या घरी, तर तुम्ही या, तुमच्याबरोबर मी नाटक पाहिले.
आणखी एक सांगतो, माझे वडील शिक्षक होते आणि त्यांना पॅरलाइज आणि खूप ते डिप्रेशनला गेले आणि आता ते कोणाशी बोलत नाही, काही नाही, असेच जगतात. तर एक दिवशी खूप काही भाषणाचा आवाज आला. म्हटलं काय झालं म्हणून बघायला गेलो तर समोर एक टीव्हीचं हे चालू होतं, चॅनल चालू होतं आणि त्यात तुमची एकांकिका सुरू होती. तर माझे वडील बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा हसले, की तुमच्यामुळे हसले. तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही माझ्या घरी आला. तर म्हटलं मी नक्की येते. मग मी अर्धा तास काढला, त्याने मला घेऊन गेला. मला वडिलांच्या समोर मी त्यांना नमस्कार केला, तुम्ही शिक्षक आहात वगैरे वगैरे. आणि त्याने मला अजूनही आठवतं, त्याने मला एक छानपैकी पेन भेट दिली होती. पण मला ते खूप बरं वाटतं की अरे आपल्या याच्यामध्ये जसं आता ही कादंबरी आहे, ती कादंबरी वाचल्यानंतर या आपल्या कविवर्य 16 कुलकर्णी काय अप्रतिम 6 पानांचं पत्र पाठवलं. मला एका माणसाने, त्यांचं नाव मुरलीधर सावंत म्हणून आहे, लांजाकडचे आहेत, रिंगणेचे आमचे लाड आहेत त्यांच्या बाजूला. त्यांना भेटलो, त्या माणसाचं वयवर्ष 101 आता चालू आहे. त्यांनी त्यावेळेला पत्र लिहिलं होतं माझ्याकडे, फुल स्केप 7 पानांचं पत्र आहे, नॉन स्टॉप लिहिलं. ते मोठे अवॉर्ड्स आहेत असं मला वाटतं. त्यामुळे समोरच्या माणसांकडनं दान मिळाल्यानंतर आपल्याकडे काही गोष्टींची जाणीव होते आपल्याला. आपल्याकडे अमुक एक गोष्ट आहे, तुम्ही विचारा मला, मी बोलत